नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? माझं नाव सचिन नाईक आणि आय होप की तुमची बोर्डाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने चालू असेल. बोर्डाचे पेपर जवळच आलेले आहे आणि तुमचं टेन्शन देखील वाढलं असेल आणि हे टेन्शन थोडं कमी करायचं काम मी करणार आहे आज. कारण मी आज तुम्हाला सायन्स 1 मधील फिजिक्सशी रिलेटेड जे चॅप्टर्स आहे त्या चॅप्टर्सचे IMP टॉपिक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे IMP टॉपिक्स मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि चॅप्टरला असलेला वेटेज हे कंक्लूड करून मी हे टॉपिक्स बनवलेले आहेत. ठीक आहे, तर चालू करू. लेट्स गो. तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. बघा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला वेटेज आहे 3 to 5 मार्क्स, म्हणजे 5 मार्क्स विथ ऑप्शन्स आणि विदाउट ऑप्शन 3 मार्क्स. तर बघा, यात तुम्हाला अगोदर सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करावी लागेल. हे डेफिनेशन आहे. सोबतच या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला F = mv²/r हा फॉर्म्युला करावा लागेल. याचे एक्झाम्पल्स करून घ्यायचे. पहिला एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटी कीपिंग अ सॅटेलाइट इन ऑर्बिट अँड सेकंड एक्झाम्पल आहे प्लॅनेट्स ऑर्बिटिंग अराउंड द सन. असे 2 एक्झाम्पल्स करायचे. देन आहे केपलर्स लॉ. केपलर्सचे तिन्ही लॉ तुम्हाला करावं लागेल. यामध्ये स्टेटमेंट फर्स्ट, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, तिन्ही लॉचे स्टेटमेंट करायचे आहे आणि हवं तर डायग्राम पण तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट बघू. देन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा लॉ खूप IMP आहे. याचं स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे स्टेटमेंट झालेलं आहे. देन हा फॉर्म्युला की F इज प्रपोर्शनल टू m1m2/r², आणि याला इक्वल टू केलं तर G हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ऍड करावं लागेल त्यात, आणि या G ला आपण म्हणतो की हा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ठीक आहे, यात हे डायग्राम पण करायची तुम्हाला. 2 मासेस आहे, 2 मासेस m1 m2, दोघांमधला डिस्टन्स d आहे. इथे मी r लिहिलेला आहे. डिस्टन्सला तुम्ही d किंवा r लिहू शकता. ही G ची जी व्हॅल्यू आहे, ही G ची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11. ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सोबतच याचं जे युनिट आहे, याचा युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg², हे युनिट पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. देन या लॉ मध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये बघा, MCQ साठी विचारले जाते की द अबव लॉ मीन्स दॅट की मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. जर मास आपण डबल केलं तर काय होईल? देन द फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट अल्सो डबल्स. मास जर डबल केलं एका ऑब्जेक्टचं तर फोर्स पण डबल होईल. अँड इफ द डिस्टन्स इज डबल, जर आपण डिस्टन्स डबल केलं तर फोर्सवर काय इफेक्ट होईल? फोर्स विल डिक्रीज बाय द फॅक्टर ऑफ 4. ठीक आहे, कारण इथे काय स्क्वेअर आहे. याला जर डबल केलं तर काय होईल? 4च्या ऑर्डरने तो फोर्स जो होईल डिक्रीज होईल. तर हा पार्ट झाला. देन अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ज्याला आपण ऍक्सेलरेटेड ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो, त्याची डेफिनेशन तुम्हाला करावी लागेल. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन करावी लागेल की न्यूटन सेकंड लॉ नुसार काय झालं, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सेलरेशन, आणि ज्या ग्रॅव्हिटीमुळे जे ऍक्सेलरेशन होते त्यालाच आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, याचा सिम्बॉल आहे स्मॉल g आणि याचा फॉर्म्युला आहे gm/r². हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला, gm/r², ज्यात g म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m इज द मास ऑफ द अर्थ अँड r इज द रेडियस ऑफ द अर्थ. या व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे. जशी g ची व्हॅल्यू 6.67 आहे, g ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg². देन मास ऑफ द अर्थ, ही पण व्हॅल्यू इथे पुट करायची, 6 × 10⁻24 kg. देन डिवायडेड बाय जी रेडियस आहे, अर्थची रेडियस 6400 किलोमीटर, याला मीटर मध्ये करायचं आणि याचा स्क्वेअर करायचा. ही व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला जी ची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ मिळेल 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. ठीक आहे, समोर जाऊ. बघा, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, ही जी ची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत राहते, त्यात व्हेरिएशन होते. तर हे व्हेरिएशन बघायचं कुठे कुठे चेंज होईल. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला 3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. फर्स्ट की अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेसवर पण याची व्हॅल्यू चेंज होते.
जसं की अर्थच्या रोटेशनमुळे काय होत आहे की अर्थ एक कम्प्लीट स्पिअर नाही आहे, पोलवर थोडीशी फ्लॅटन आहे आणि इक्वेटरवरती बल्ज झालेली आहे. त्यामुळे काय होईल, सपोज मी ही अर्थ आहे, ठीक आहे, इथे काय झालेलं आहे, पोलवरती फ्लॅटन झालेली आहे, म्हणजे रेडियस जी आहे ती कमी झालेली आहे आणि इक्वेटरवरती बल्ज झालेली आहे, म्हणजे इथे रेडियस वाढलेली आहे. आणि आपला जो फॉर्म्युला होता जीचा जो फॉर्म्युला आहे की जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, त्यामध्ये आर सोबत तो इन्व्हर्सली होता, म्हणजे रेडियस कमी तर जी ची व्हॅल्यू जास्त, रेडियस जास्त जी ची व्हॅल्यू कमी. इथे काय होत आहे, पोलवर रेडियस कमी आहे म्हणजे इथे जी ची व्हॅल्यू जास्त राहील मॅक्झिमम, आणि इथे आर ची व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे इथे जी काय राहील, कमी राहील. तुम्हाला तेच लक्षात ठेवायचं आहे की ड्यू टू द रोटेशन काय होत आहे की अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटन ऍट द पोल्स. तर इथे पोल्सवर त्याची व्हॅल्यू हायेस्ट राहील, म्हणजे किती, 9.82332, आणि इक्वेटरवर जी बल्ज झालेली आहे तिथे व्हॅल्यू कमी राहील, म्हणजे किती राहील, लोएस्ट 9.78. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, पोलवर व्हॅल्यू मॅक्झिमम राहील आणि इक्वेटरवर व्हॅल्यू लोएस्ट म्हणजे कमी राहील, ठीक आहे. हे झालं अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. आता बघा, जसं आपण वर हाईटवर जाईल, म्हणजे अर्थचं सरफेस आहे, सरफेस वरून वर हाईटवर जाईल, जसं जसं वर जात राहील त्यावेळेस जी च्या व्हॅल्यू सोबत काय होते. इथे बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एक स्टेटमेंट की जसं मी अर्थच्या सरफेसच्या वर जात आहे तशी आर ची व्हॅल्यू वाढत आहे, म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे आपण लिहू शकतो यामध्ये की इफ यू गो अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ, जी ची व्हॅल्यू कमी होत राहील, ठीक आहे. सिमिलरली सी, हे जे स्टेटमेंट आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की जसं डेप्थ मध्ये जाईल, म्हणजे अर्थ सरफेस आहे आणि सरफेसच्या आतमध्ये जाईल, म्हणजे डेप्थ मध्ये जाईल, तशी तशी जी ची व्हॅल्यू डिक्रीज होईल, ठीक आहे. हाईटला जात असेल तेव्हा पण जी ची व्हॅल्यू डिक्रीज होईल. तर हे तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे सेकंड आणि थर्ड साठी. बट पहिलं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की पोल्सवर याची व्हॅल्यू काय राहील आणि इक्वेटरवर याची व्हॅल्यू काय राहील, ठीक आहे. मॅक्झिमम कुठे आहे, मिनिमम कुठे आहे, यावर असे क्वेश्चन येतात बघा. जी ची व्हॅल्यू आहे, गिव्ह रिझन मध्ये विचारलेला आहे की सरफेसवर स्मॉलर व्हॅल्यू कुठे आहे आणि लार्ज व्हॅल्यू कुठे आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघू, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट मधला डिफरन्स तुम्हाला करावा लागेल, ठीक आहे. खूप सिंपल आहे. मास म्हणजे काय होते, अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन ऑब्जेक्ट. देन वेट म्हणजे काय होते की जी अर्थ आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे की ऑब्जेक्टवर, त्याला आपण वेट म्हणतो. मास जी आहे एव्हरीवेअर मास कॉन्स्टंट आहे, कुठेही जा तुम्ही मास कॉन्स्टंट राहील, चेंज होणार नाही. बट वेट जे आहे बॉडीचं ते प्लेस टू प्लेस चेंज होत राहील. देन मास इज स्केलर क्वांटिटी, वेट इज वेक्टर क्वांटिटी. देन एसआय युनिट इज केजी आहे आणि याचं एसआय युनिट काय, न्यूटन आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. देन फ्री फॉल बघा, फ्री फॉल म्हणजे काय होते, या फ्री फॉलची डेफिनेशन की केव्हा आपण म्हणतो की फ्री फॉल होत आहे, जसं की whenever an object moves under the influence of the force of gravity only अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये जर एखादी ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल, बाकी फोर्स नाही त्याला लागत आहे, त्यालाच म्हणतो की ऑब्जेक्ट आपण फ्रीली फॉल करताय, ठीक आहे. याचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे की मून इज द फ्री फॉल ऑब्जेक्ट, ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे, मून जे रोटेट करतं आपल्या अर्थ भोवती फ्री फॉल ऑब्जेक्ट आहे, एक्झाम्पल आहे, ठीक आहे. अर्थच्या ग्रॅव्हिटीमध्ये इन्फ्लुएन्स होत आहे तो, ठीक आहे. आता बघा, वेअर डज द ट्रू फ्री फॉल्स हॅपन. ट्रू म्हणजे रिअली ट्रू फ्री फॉल्स कुठे हॅपन्स होऊ शकतं, आपल्या अर्थवर नाही होऊ शकत, कारण अर्थवर जर मी एका ऑब्जेक्टला ड्रॉप केलं तर मध्ये फ्रिक्शन येते, एअर फ्रिक्शन वगैरे येतं, ठीक आहे. त्यामुळे आपण ओनली ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये तो ऑब्जेक्ट मूव्ह नाही करत, बाकी पण फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतात. बट ट्रूली फ्री फॉल कुठे हॅपन्स होते, व्हॅक्यूम मध्ये. लक्षात ठेवायचं एमसीक्यू साठी की ट्रू फ्री फॉल हॅपन्स इन व्हॅक्यूम, ठीक आहे. नेक्स्ट बघू, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची तुम्हाला डेफिनेशन करावं लागेल की कशाला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणू. डेफिनेशन करायची की द एनर्जी स्टोर्ड ऑन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स हाईट, याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणू. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, मायनस GMM अपॉन R+H, ठीक आहे. देन एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटी, एस्केप वेलोसिटी आपण काय म्हणतो, कशाला म्हणतो एस्केप वेलोसिटी. इफ एन ऑब्जेक्ट इज एबल टू ओव्हरकम the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth, याला आपण escape velocity म्हणतो. त्याची escape velocity, त्या velocityला याच्यामध्ये काय काय करायचं, अगोदर डेफिनेशन झाली याची. escape velocity कशाला म्हणतो आपण, डेफिनेशन करायची. देन याचा फॉर्म्युला करायचा. फॉर्म्युला कोणता, हा फॉर्म्युला, escape velocity is √2 GM/r. देन सेकंड फॉर्म्युला √2 small gr
हा जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि हा जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. देन काय करायचं, याची व्हॅल्यू अर्थवर किती आहे, ठीक आहे, विच इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. या तीन व्हॅल्यूज, या तीन पार्ट तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट न्यूमेरिकल्स करायचे. बघा मी न्यूमेरिकल्स काढून दिलेले आहे इथे. हे न्यूमेरिकल्स तुमच्या बुक्सच्या, टेक्स्ट बुकच्या एक्सरसाइज मधले आहेत. ठीक आहे. बघा पहिला न्यूमेरिकल्स काय, an object takes 5 seconds to reach the ground from the height of 5 meter on the planet. What is the value of g on that planet? हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड बघा, the mass and weight of an object on earth are 5 kg and 49 न्यूटन respectively. मास गिवन आहे, वेट गिवन आहे कुठे, अर्थवर. देन व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. मूनवर त्याचा मास आणि त्याचं वेट काय राहील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आणि अज्युम करायचं आहे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑन द अर्थ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा करायचा तुम्हाला की an object thrown vertically upwards reaches a height of 500 meter. Then what was its initial velocity, काय होती ते काढायचे, and how long will the object will take to come back to the earth. इथे g ची व्हॅल्यू 10 पुट करायचे. हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. and a ball falls off a table and reaches the ground in 1 second, assuming that g ची व्हॅल्यू is 10 meter per second square. then calculate करायचे its speed on reaching the ground and the height of the table. या दोन पॅरामीटर्स तुम्हाला काढावं लागेल. तर हे 4 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आयएमपी, हे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. ठीक आहे. समोर जाऊ. बघा नेक्स्ट आपला चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटला टोटल 5 to 7 मार्क्स आहे. 7 मार्क्स विथ ऑप्शन्स, 5 मार्क्स विदाउट ऑप्शन्स. म्हणजे जेवढे माझे फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत त्यापैकी या चॅप्टरला सर्वात जास्त मार्क्स. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये बघा एव्हरी इयर एक क्वेश्चन, 1 क्वेश्चन ऑन गिव्ह रिझन. गिव्ह रिझन वर एक क्वेश्चन एव्हरी इयर आलेलाच आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपरली गिव्ह रिझन करावं लागेल. देन 5 मार्क्सचा एक कंपल्सरी क्वेश्चन, 5 मार्क्सचा कंपल्सरी क्वेश्चन जनरेटरवर येत आहे. ठीक आहे. देन 3 मार्क्सचा एक क्वेश्चन मोटरवर येऊ शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड अँड राईट हँड रूल पण करावं लागेल. ठीक आहे. बघा आपण कसं करायचं ते मी या चॅप्टरमध्ये समोर सांगतो तुम्हाला. सुरुवातीला न्यूमेरिकल साठी एवढे फॉर्म्युलेस करावे लागेल तुम्हाला. फर्स्ट फॉर्म्युला आहे बघा, पॉवर इज पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, हा एक फॉर्म्युला करावा लागेल. देन एच हीट इज पॉवर इंटू टाइम विच इज इक्वल्स टू वी आय इंटू टी. आणि हा जो फॉर्म्युला आहे एच इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी, प्रॉपरली तुम्हाला फॉर्म्युला करावा लागेल न्यूमेरिकल साठी. आणि थर्ड जो फॉर्म्युला आहे आपला व्ही इक्वल्स टू आय आर, ओहम्स लॉ. ठीक आहे. असे टोटल 3 फॉर्म्युले तुम्हाला करावे लागेल. बघा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, फर्स्ट पार्ट आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचं स्टेटमेंट तुम्हाला लर्न करावं लागेल की कशाला आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणू शकतो. आणि बरेचदा क्वेश्चन विचारते यावर की व्हॉट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. स्टेटमेंट लिहायचं आहे आणि याचे 2 एक्झाम्पल्स करून ठेवायचे. पहिला एक्झाम्पल आहे की कॉईल ऑफ कुकर. कुकरची जी कॉईल आहे, ठीक आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर हीट प्रोड्यूस करतो. सेकंड एक्झाम्पल कॉईल ऑफ हीटर. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे. बल्ब वगैरे हे एक्झाम्पल्स आहे. टंगस्टन फिलामेंट आपण जे यूज करतो ज्यामध्ये, ते पण काय एक्झाम्पल्स आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा. ठीक आहे. असे 2 एक्झाम्पल्स करायचे. देन बघा इथे काय लिहिले, एमसीक्यू साठीच आहे. इथे काय लिहिले, अ कॉईल मेड अप ऑफ अलॉय नायक्रोम इज यूज इन द इलेक्ट्रिक हीटर. इलेक्ट्रिक हीटर मध्ये आपण एक कॉईल यूज करतो जी कशापासून बनलेली आहे, अलॉय नायक्रोम याच्यापासून बनलेली ती कॉईल आहे. आणि टंगस्टन जी आहे, टंगस्टन आपण यूज करतो कशामध्ये, टंगस्टन वायर यूज करतो कशामध्ये, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. हे तुम्हाला एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे की अलॉय नायक्रोम आपण यूज करतो कशामध्ये, इलेक्ट्रिक हीटर मध्ये. आणि टंगस्टन वायर आपण यूज करतो कशामध्ये, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये. हे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. देन बघा एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं की व्होल्टेज युज्ड इन अवर हाऊस इज 220 वोल्ट. आपल्या घरी जो आपण व्होल्टेज यूज करतो किती आहे तो, 220 वोल्ट. देन टाइप्स ऑफ वायर युज्ड इन अवर हाऊस, लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ, असे 3 टाइपचे वायर आपल्या केबल मध्ये आपण यूज करतोय. हे लक्षात ठेवायचे, लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ. देन व्हॉट इज मीन बाय शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंग, हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग आपण कशाला म्हणतो. देन एक एमसीक्यू साठी क्वेश्चन की हु सेव्स अस फ्रॉम द शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट पासून आपल्याला कोण वाचवते, फ्यूज. ठीक आहे. बघा इथे डायग्राम्स आहे फ्यूजच्या, हे सर्व फ्यूजेस आहे. डायग्राम लक्षात द्या. कधी कधी क्वेश्चन काय विचारते एक्झाम मध्ये, एक डायग्राम घेऊन राहील आणि तुम्हाला विचारेल की व्हॉट इज दिस डायग्राम इज अबाउट.
तर ही डायग्राम कशाची आहे? तर बघा फ्युजेस या टाईपचे राहतात. सर्व डायग्राम तुम्हाला बघायचे फ्युजेस कसे राहू शकते एक्झाम मध्ये विचारू शकते. इथे जे काढलेली आहे ही डायग्राम आहे एमसीबी. ठीक आहे, एमसीबीज आहे. या डायग्राम पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये जेवढाही डायग्राम असते त्याला बघायचं की हे डायग्राम कशाचे आहे, त्यावर पण क्वेश्चन विचारू शकते. बघा याचे ऍप्लिकेशन्स आणि युजेस ऑफ फ्युजेस करावं लागेल. फ्यूजचा ऍप्लिकेशन आणि यूज काय, आपण कशामध्ये त्याला यूज करतो. ठीक आहे, समोर जाऊ. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जसं हिटिंग इफेक्ट होतं तसंच मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पण तुम्हाला करावं लागेल. याची अगोदर डेफिनेशन करायची आहे तुम्हाला. देन याच्यावरचे एक्झाम्पल्स, जसे आपण हिटिंग इफेक्टचे एक्झाम्पल बघितले तसे याचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे. ठीक आहे, देन बघा एमसीक्यू साठी की युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओरस्टेड. मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी राहते याचं युनिट काय आहे, ओरस्टेड आहे, लक्षात ठेवा स्पेलिंग. देन सेकंड आहे की हान्स क्रिश्चियन ओरस्टेड जो सायंटिस्ट होता, who played an important role in the understanding electromagnetism. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमला अंडरस्टँड करण्यासाठी सायंटिस्ट होता, त्याचं नाव काय होतं, हान्स क्रिश्चियन ओरस्टेड. ओरस्टेड लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्हाला. ठीक आहे, हे एमसीक्यू साठी झाले. देन समोर जाऊया. राईट हँड थंब रूल. बघा हा राईट हँड थंब रूल तुम्हाला करावं लागेल. याचं स्टेटमेंट आपण कशाला राईट हँड थंब रूल म्हणू, हे स्टेटमेंट की इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड and you curl a fingers, thumb points in the direction of the current, then curl fingers will give the direction of magnetic field. हे स्टेटमेंट तुम्हाला करायचं आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं अगोदर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे, आणि याची डायग्राम बघा, ही डायग्राम आहे, डायग्राम पण लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, कर्ल फिंगर काढायचे आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचे आहे आणि हे करंटचे डायरेक्शन दाखवायचे मात्र. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड बघा. सोलेनॉइड. सोलेनॉइड मध्ये सोलेनॉइड आपण कशाला म्हणतो ते झालं. सोलेनॉइडची डायग्राम लक्षात ठेवायची. डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, बरोबर मॅग्नेटिक फील्ड काढायची. याला एखाद्या वेळेस क्वेश्चन मध्ये विचारतं की ड्रॉ द डायग्राम ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइडची डायग्राम काढायची आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रॉपरली आल्या पाहिजे. मॅग्नेटिक फील्डला नोट करायचं की हे मॅग्नेटिक फील्ड आहे. देन याच्यामध्ये बघा एमसीक्यू मध्ये विचारले जाते की जी प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय बार मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही जे सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत आहे ते व्हेरी सिमिलर आहे. कशासोबत सिमिलर आहे, जो बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते ना त्याच्यासोबत. तर हे एमसीक्यू साठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. बघा यावर क्वेश्चन विचारते फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. यावर क्वेश्चन कसा विचारते की तुम्हाला डायग्राम दिलेली जाईल आणि त्या डायग्रामला कंप्लीट करावं लागेल. म्हणजे बघा हे डायरेक्शन ऑफ मिडल फिंगर आहे. ठीक आहे, हे डायरेक्शन ऑफ इंडेक्स फिंगर आणि डायरेक्शन ऑफ थंब आहे. की दोन पॅरामीटर गिवन राहील तुम्हाला की हे डायरेक्शन ऑफ करंट आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. तर वर इथे एक बॉक्स राहील आणि त्याची तुम्हाला लिहायचं आहे ते काय राहील. ठीक आहे, सिमिलरली इथे पण थंब दिलेला राहील, इथे ए बी आणि सी लिहिलेलं राहील. कोणतेही दोन तुम्हाला दिलेलं राहील की मोशन ऑफ द कंडक्टर राहील किंवा डायरेक्शन ऑफ द इंड्यूस एमएफ राहील, सॉरी इंड्यूस करंट राहील. आणि तुम्हाला इथे एक एम्प्टी बॉक्स राहील आणि तुम्हाला इथे लिहायचं आहे की ते काय रिप्रेझेंट करेल. तर यावर असे क्वेश्चन विचारेल कंप्लीट द डायग्राम म्हणून. तर हे तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. इलेक्ट्रिक मोटर. बघा इलेक्ट्रिक मोटर जो आहे यावर 3 मार्कचे क्वेश्चन बरेचदा विचारलेले आहे आणि विचारू पण शकते. तर यामध्ये काय करायचं तुम्हाला अगोदर याची डेफिनेशन करायची तुम्हाला. इलेक्ट्रिक मोटर आपण कशाला म्हणतो की इलेक्ट्रिक मोटर मध्ये काय होते की इथे काय होत आहे, मोटर इज अ डिव्हाइस आहे विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. ही झाली याची डेफिनेशन. देन याचे युजेस बरेचदा विचारते. ठीक आहे, कुठे यूज होते याचे, फॅन मध्ये यूज होत आहे. देन मिक्सर, पंप्स, ठीक आहे, वॉशिंग मशीन, इंडस्ट्रियल मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अशा बऱ्याच ठिकाणी याचे युजेस होते. कोणतेही 2 किंवा 3 करायचे तुम्हाला. देन कोणत्या प्रिन्सिपलवर हे वर्क करते, मोटर जे आहे याचं प्रिन्सिपल काय, कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते, कोणत्या प्रिन्सिपल वर्क करते की व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. ठीक आहे, करंट कॅरिंग कंडक्टरला जर मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये पुट केलं तर त्यावर एक फोर्स एक्सपिरियन्स होईल. ठीक आहे, हा एक प्रिन्सिपल आहे जो मोटरमध्ये यूज केले जाते. आणि फोर्थ आहे याचं वर्किंग. वर्किंग मध्ये 4 to 6 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे. 4 to 6 पॉइंट तुमचे आले पाहिजे वर्किंग मध्ये. ठीक आहे, समोर जाऊया. आयडेंटिफाय द डायग्राम. यावर असा क्वेश्चन बरेचदा विचारले जाते की एक डायग्राम दिलेली जाईल आणि तुम्हाला विचारले जाईल की ही डायग्राम कशाची आहे. लक्षात ठेवायचं इथे काय आहे. ठीक आहे, इथे बघा, इथे तुम्हाला बॅटरी दिसत आहे.
बघा इथे बॅटरी दिसते, बॅटरी जर असेल इथे म्हणजे मोटर आहे, बस झालं. बॅटरी असेल इथे म्हणजे एक मोटर आहे, इथे तुम्हाला ओळखू येईल. तर डायग्राम याच्यासाठी महत्वाचे राहतात की क्वेश्चन मध्ये बरेचदा असं विचारलं जाते. ठीक आहे. देन फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ करायचा तुम्हाला. फॅरेडेज लॉचं स्टेटमेंट कि whenever the number of magnetic line of forces passing through the coil changes, the current is induced in the coil. ठीक आहे. आणि इसको हम याला हम काय म्हणायचं, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणायचं. ठीक आहे. देन गॅल्व्हॅनोमीटर. बघा गॅल्व्हॅनोमीटरचे डायग्राम बघून घ्या तुम्ही कसे आहे. ठीक आहे. याला म्हणायचं गॅल्व्हॅनोमीटर. एक्झाम मध्ये विचारू शकते, डायग्राम दिलेला राहील आणि विचारेल की हे डिव्हाइस कोणता आहे, तर बघायचं की गॅल्व्हॅनोमीटर आहे. आता गॅल्व्हॅनोमीटरचे युजेस लक्षात ठेवायचे की युजेस आणि फंक्शन, याचं काम काय आहे. तर याचं काम काय आहे, टू डिटेक्ट द करंट इन द सर्किट. स्मॉलेस्ट करंट पॉसिबल जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटर डिटेक्ट करते सर्किट मधला. अँड टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ द करंट, करंटचे डायरेक्शन पण तो दाखवेल आपल्याला. तो दोन युजेस आहे. एक आहे टू डिटेक्ट द करंट इन द सर्किट अँड टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ द करंट. हे दोन युजेस लक्षात ठेवायचे गॅल्व्हॅनोमीटरचे. चला पुढे जाऊया. एसी आणि डीसी, ऑल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. यामध्ये काय करायचं तुम्हाला, सर्वात अगोदर तुम्हाला करायचे आहे डिफरन्स बिटवीन एसी आणि डीसी. हा क्वेश्चन खूप आयएमपी आहे की एसी आणि डीसी मधला डिफरन्स काय आहे. तुम्हाला यामध्ये सर्व ग्राफ्स वगैरे किंवा मग डायग्राम वगैरे तुम्ही काढू शकता. एसी आणि डीसी मध्ये डिफरन्स करायचा तुम्हाला. आणि एक एमसीक्यू साठी लक्षात घ्या की फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इन आवर हाऊस होल्ड इज 50 हर्ट्स. आपल्या घरी जी एसी यूज केली जाते अल्टरनेटिंग करंट, त्या अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी किती आहे, फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला एमसीक्यू साठी. ठीक आहे. पुढे जाऊया. जनरेटर. बघा जनरेटरवर मी सांगितलं तुम्हाला 4 मार्कचा क्वेश्चन विचारू शकते. आता यामध्ये अगोदर डायग्राम बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. या डायग्रामला जर आयडेंटिफाय करण्याचा क्वेश्चन विचारला तर इथे बघायचं, इथे काय आहे, इथे आहे गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर जर इथे असेल म्हणजे एक जनरेटर आहे आणि बॅटरी असेल तर मोटर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर गॅल्व्हॅनोमीटर दिलेलं आहे म्हणजे एक जनरेटर असेल. देन बघा आयडेंटिफाय द डायग्राम, हा क्वेश्चन विचारेल. देन जनरेटरची डेफिनेशन करायची तुम्हाला. ठीक आहे, कशाला आपण जनरेटर म्हणू शकतो. देन याचे युजेस कुठे कुठे होते, जनरेटरचे युजेस कुठे कुठे होईल हे करायचं आहे. देन हा कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते, जसं आपण मोटरचं प्रिन्सिपल बघितलं होतं, सेम टू सेम याचा प्रिन्सिपल काय, कोणत्या प्रिन्सिपल काम करते, हा फॅरेडेज लॉवर काम करते. ठीक आहे. देन याचं वर्किंग काय आहे, त्या वर्किंग मध्ये 4 to 6 पॉईंट्स लिहायचे तुम्हाला. जसं आपण मोटरचं लिहिलं, क्वेश्चन जर आलं की राईट द वर्किंग ऑफ अ जनरेटर, देन 4 पॉईंट्स आपल्याला त्यामध्ये लिहायचे. ठीक आहे. तर हे झालं जनरेटरचं. पुढे जाऊया. बघा हे फॉर्म एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आहे, गिव्ह रिझन वाले, गिव्ह सायंटिफिक रिझन वाले, की याच्यामध्ये टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाइप कॉइल इन द इलेक्ट्रिक बल्ब. हे चारही गिव्ह रिझन तुम्हाला प्रॉपरली करायचे आहे. एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस आहे की गिव्ह रिझन करायचे. ठीक आहे. हे 4 गिव्ह रिझन करायचे. आणि एक न्यूमेरिकल दिलेला आहे, हा न्यूमेरिकल की एन इलेक्ट्रिक आयरन आहे 1100 वॅटचा आहे आणि हा ऑपरेटेड होते फॉर 2 hours डेली. देन व्हॉट विल बी द इलेक्ट्रिक कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर द मंथ ऑफ एप्रिल. एक महिना दिलेला राहील एप्रिल, या एप्रिल महिन्यामध्ये किती एक्सपेन्सेस होईल. आणि समोर दिलेलं आहे की द इलेक्ट्रिक कंपनी 5 रुपीज पर युनिट चार्ज करेल तुम्हाला. म्हणजे एक डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइसचं पॉवर दिलेलं राहील आणि तो किती घंट्यासाठी किती टाइमसाठी ऑपरेट होईल डेली ते दिलेलं राहील. आणि एका महिन्यामध्ये तो किती एक्सपेन्स करेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी काढावी लागेल एका महिन्यासाठी. ठीक आहे. देन त्याला तुम्हाला जेवढे रुपीज गिवन आहे पर युनिट त्याने मल्टिप्लाय करायचं आणि एका महिन्यामध्ये किती एक्सपेन्स होईल ते काढायचं आहे. तर अशा टाइपचं न्यूमेरिकल तुम्हाला कळावं लागेल. नेक्स्ट बघा चॅप्टर 5 हीट. बघा या चॅप्टर मध्ये मोस्ट ऑफ द डायग्राम्स खूप जास्त विचारले जाते. या चॅप्टरला 5 मार्क्स आहे विथ ऑप्शन्स आणि 3 मार्क्स आहे विदाउट ऑप्शन्स. बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चन, याच्यामध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन खूप साऱ्या विचारले जाते. तर तुम्हाला एक डायग्राम गिवन राहील, अशी डायग्राम गिवन आहे आणि विचारेल की एक्सप्लेन द डायग्राम. कसं एक्सप्लेन करायचं की इथे जे ए बी आहे या ए बी ला काय म्हणायचं, व्हॉट इज ए बी. ठीक आहे, लॅटेंट हिट ऑफ फ्युजन. देन बीसी जे आहे याला काय म्हणायचं. ठीक आहे. अँड देन सीडी जे आहे याला काय म्हणायचं. तर अशा टाइपचे क्वेश्चन्स यावर विचारले जाते की डायग्राम दिलेली राहील आणि त्या डायग्रामला तुम्ही एक्सप्लेन करा. ठीक आहे. पुढे जाऊया. डेफिनेशन. ठीक आहे. बघा याच्यामध्ये 3 डेफिनेशन आहे. पहिली आहे स्पेसिफिक लॅटेंट हिट ऑफ फ्युजन, याची डेफिनेशन करायची. देन स्पेसिफिक लॅटेंट हिट ऑफ वेपरायझेशन, याची पण डेफिनेशन करायची तुम्हाला. आणि रिजिलेशन, याची पण डेफिनेशन करायची. या 3 डेफिनेशन बघून घ्या
तीन डेफिनेशन टेक्स्टबुक मधून करायचे. पुढे जाऊया. एनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. बघा याच्यामध्ये डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामवर क्वेश्चन बघा कसे विचारेल की रेंज ऑफ एनामलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे. ठीक आहे, देन याची डेफिनेशन करायची. अँड थर्ड काय की टेम्परेचर ऍट विच द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम. बघा टेम्परेचर ऍट विच द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम किती आहे 4 डिग्री सेल्सिअस. एमसीक्यू साठी तुम्हाला विचारू शकते. तर ही डायग्राम तुम्हाला प्रॉपरली करायची आहे बघा 4 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट बघा ही डायग्राम आहे होप्स ॲपरेटस. ही डायग्राम तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, लर्न करावं लागेल की या डायग्राम मध्ये कुठे काय आहे आणि प्रॉपरली या डायग्रामची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, की होप्स ॲपरेटस याच्यावर क्वेश्चन कसे विचारेल बघा. यावर क्वेश्चन असे विचारेल की व्हॉट इज द यूज ऑफ होप्स ॲपरेटस. होप्स ॲपरेटसचं यूज काय आहे. ठीक आहे, काय आहे टू स्टडी द एनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. देन ड्रॉ द होप्स ॲपरेटस. बघा डायग्राम विचारली, डायग्राम पण विचारू शकते की ड्रॉ करा म्हणून. तर होप्स ॲपरेटस डायग्राम ड्रॉ करायचे. नेक्स्ट टेम्परेचर बद्दल विचार की फायनल टेम्परेचर ऑफ T1 काय आहे 4 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर ऑफ T2 काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. आणि वेअर डज द आईस फॉर्म. आईस जी आहे ते कुठे फॉर्म केले जाते की होप ॲपरेटसच्या वरच्या बाजूला ही आईस फॉर्म केले जाते. ठीक आहे, तर अशा टाइपचे क्वेश्चन येईल होप्स ॲपरेटसवर. तुम्हाला डायग्राम करायचे. नेक्स्ट बघा डेफिनेशन करायचे तुम्हाला कशा कशाच्या. डेफिनेशन करायचे. फर्स्ट डेफिनेशन करायची तुम्हाला ह्युमिडिटी. ठीक आहे, देन ड्यू पॉइंट. ठीक आहे, अँड थर्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे 3 डेफिनेशन तुम्हाला प्रॉपरली करावं लागणार. ठीक आहे, बघा इथे एमसीक्यू साठी विचारले जाते की रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट द ड्यू पॉइंट इज 100%. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% वी फील दॅट द एअर इज ह्युमिड. अँड इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% वी फील दॅट द एअर इज ड्राय. एमसीक्यू साठी तुम्हाला प्रॉपरली हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की इथे मी काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या तुम्ही. पुढे जाऊया. युनिट ऑफ हीट. हीटचे युनिट्स जे आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एमसीक्यू साठी आणि बरेच यावर क्वेश्चन विचारले जाते की युनिट्स काय हीटचे. तर बघा युनिट ऑफ हीट इज जूल. जूल आहे एसआय मध्ये, एसआय युनिट्स मध्ये जूल आहे. देन कॅलरी आहे. ठीक आहे, इन सीजीएस मध्ये. देन बघा द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री फ्रॉम 14.5 डिग्री सेंटीग्रेड टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड द 1 कॅलरी हीट. ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. Then similarly, the amount of heat necessary to raise the temperature of 1 kg of water by 1 degree Celsius from 14.5 to 15.5 is called 1 kilocalorie. याला 1 कॅलरी म्हटलं तर याला 1 किलो कॅलरी म्हणायचं, कारण यामध्ये मी 1 ग्रॅम वॉटर यूज केला, यामध्ये 1 kg ऑफ वॉटर यूज केलेलं आहे. ठीक आहे, हे दोन्ही डेफिनेशन बघून घ्या तुम्ही कॅलरी आणि किलो कॅलरीची. तर बघा इट इज क्लिअर द 1 कॅलरी इज 1000. 1 किलो कॅलरी इज 1000 कॅलरी. किलो मीन्स 1000. आणि हे लक्षात ठेवायचं की 1 कॅलरी इक्वल्स टू 4.18 जूल. बघा लक्षात ठेवायचं तुम्हाला 1 कॅलरी इज 4.18 जूल. ठीक आहे, पुढे जाऊया. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, काय काय स्टडी करायचे आहे. तर बघा डेफिनेशन करायचे तुम्हाला. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे डेफिनेशन करायचे. देन त्याचं युनिट करायचं आहे. युनिट काय. देन व्हॉट डज द डायग्राम रिप्रेझेंट. ही जी डायग्राम मी इथे दिलेली आहे तुम्हाला सांगितलं होतं मी डायग्राम करायच्या चॅप्टर मधल्या. ही जी डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम काय रिप्रेझेंट करते. तर काय रिप्रेझेंट करते डायग्राम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द डिफरंट ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आणि विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. डायग्राम मधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारेल की विच ऑब्जेक्ट हॅज द मोर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा हा फॉर्म्युला आहे Q इक्वल्स टू MC डेल्टा टी. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला न्यूमेरिकल साठी लक्षात ठेवायचा आहे. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हा प्रिन्सिपल तुम्हाला करायचा आहे. काय आहे हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू द हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे, दिस कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हे करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटर मध्ये काय क्वेश्चन विचारेल की याचा यूज काय आहे. कॅलोरीमीटरचा यूज काय काय टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. देन ऑन विच प्रिन्सिपल द कॅलोरीमीटर वर्क. कोणत्या प्रिन्सिपलवर कॅलोरीमीटर वर्क करते. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे, 2 पार्ट तुम्हाला करायचे आहे कॅलोरीमीटर बद्दल. आणि इथे लिहिले मी मोस्ट IMP न्यूमेरिकल तुम्हाला एक करायचा आहे. कोणता तुमच्या सॉल्ड एक्झाम्पल मध्ये पेज नंबर 69 वर बघा. 69 पेज नंबर वरचं एक्झाम्पल आहे की हाऊ मच हीट इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. हे जे न्यूमेरिकल आहे तुम्हाला प्रॉपरली करावं लागणार आहे. ठीक आहे, बघा पेज नंबर 69 वरचं न्यूमेरिकल आहे. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघून घ्याल.
नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याला पण 5 to 7, ठीक आहे, 5 to 7 मार्क्स आहे याला, ठीक आहे, याला पण 7 मार्क्स आहे, म्हणजे विथ ऑप्शन 7 मार्क्स आहे, विदाउट ऑप्शन 5 मार्क्स, म्हणजे याला पण खूप जास्त मार्क्स आहे, ठीक आहे. या चॅप्टर मध्ये बघा काय काय विचारेल. अगोदर डायग्राम बघून घ्या, ही डायग्राम आहे, ठीक आहे. तुम्हाला ऑल द रेज अँड अँगल्स चे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, इमर्जंट रे, ठीक आहे, आणि अँगल ऑफ इन्सिडेंस, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इमर्जन्स, रेज आणि अँगल्सचे नाव लक्षात ठेवायचे. देन आय इक्वल्स टू ई लक्षात ठेवायचा, इथे आय इक्वल्स टू ई हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शनचे लॉज तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते तुम्हाला लर्न करावं लागेल. तर या रिफ्रॅक्शनच्या लॉज मध्ये जो सेकंड लॉ आहे, त्या सेकंड लॉला इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्नेल्स लॉ, ठीक आहे. स्पेलिंग थोडीशी झाली, स्नेल्स लॉ. सेकंड लॉला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो नोन एज स्नेल्स लॉ, ठीक आहे. एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं. देन एमसीक्यू साठी आणखी एक क्वेश्चन आहे, काय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द वेलोसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो डिपेंड करते, कशावर डिपेंड करते, वेलोसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम. एमसीक्यू साठी हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट एमसीक्यू साठी स्टेटमेंट आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम इज कॉल्ड द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे स्टेटमेंट ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन आहे. हे स्टेटमेंट पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे. एवढं करायचं आहे तुम्हाला. समोर जाऊया, बघा हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे काही मीडियमचे, जसं की एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1 लक्षात ठेवलं तरी चालेल. आईस आहे 1.31, वॉटर आहे 1.33, अल्कोहोल आहे 1.36, केरोसिन आहे 1.39. पण याला सोडून डायमंडचा पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. किती आहे, 2.42 लक्षात आहे. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 2.42, ठीक आहे. हे व्हॅल्यूज झाल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या. पुढे जाऊया, बघा हे तुमचा टेक्स्टबुक मधल्या पेज नंबर 75 वर या एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा रे ट्रॅव्हल करते तेव्हा ती कशी बेंड होतं त्याबद्दल दिलेलं आहे, की बघा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये चाललेली आहे, इथे डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये चाललेली आहे, आणि इथे रेअरर मधून डेन्सर मध्ये चाललेली आहे, बट परपेंडिक्युलरली चाललेली आहे. तर कुठे काय आहे, कुठे काय असते हे तुम्हाला प्रॉपरली इथे लिहायचं आहे, की नॉर्मल कडे बेंड होत आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल होत आहे, परपेंडिक्युलरली ट्रॅव्हल करताय, ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे एवढा पार्ट. पुढे जाऊया, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्टिव्ह जे रिफ्रॅक्शन राहते, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, त्याचे एक्झाम्पल्स आहे. काय काय एक्झाम्पल्स आहे बघा, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड आहे मिरेज, आणि थर्ड एक्झाम्पल आहे अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार. एक्झाम बद्दल तुम्ही वाचून घ्या तुमच्या टेक्स्टबुक मधून, आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवा की हे एक्झाम्पल्स आहे, ठीक आहे. आणि हे तुम्हाला करायचं आहे प्रॉपरली, ठीक आहे, की 4 to 6 पॉइंट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे, ठीक आहे. 4 to 6 पॉइंट लिहिता आले पाहिजे, 4 to 6 पॉइंट लिहिता आले पाहिजे, ठीक आहे. आणि डायग्राम पण करायचे प्रॉपरली, ठीक आहे. याची डायग्राम, याची डायग्राम, याची डायग्राम, 3 डायग्राम, 4 to 6 पॉइंट्स, आणि हे एक्झाम्पल्स आहे कशाचे, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनचे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. पुढे जाऊया, डिस्पर्शन ऑफ लाईट. बघा डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये हे डायग्राम बघा, ठीक आहे. हे डायग्राम दिली जाईल तुम्हाला एक्झाम मध्ये, बरेच आलेले डायग्राम. तुम्हाला अगोदर डेफिनेशन लिहायची की डिस्पर्शन ऑफ लाईट आपण कशाला म्हणतो, त्याची डेफिनेशन, ठीक आहे. देन हे डायग्राम गिवन आहे, आणि तुम्हाला क्वेश्चन विचारेल की दिस डायग्राम इज अबाउट, हे डायग्राम कशाबद्दल आहे, काय रिप्रेझेंट करते हे डायग्राम, काय रिप्रेझेंट करते, डिस्पर्शन रिप्रेझेंट करते, ठीक आहे. देन स्पेक्ट्रमची डेफिनेशन करायची तुम्हाला, ठीक आहे. स्पेक्ट्रमची डेफिनेशन काय ती करायची आहे, आणि ही वेव्हलेंथ लक्षात ठेवायची आहे. कशाच्या, रेड लाईटची वेव्हलेंथ किती आहे, 700 नॅनोमीटर, अँड व्हायोलेट लाईटची वेव्हलेंथ किती आहे, 400 नॅनोमीटर. या दोन्ही वेव्हलेंथ तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. देन विच लाईट डेविएट्स द मोस्ट, तुम्हाला डायग्राम देईल किंवा असा एक क्वेश्चन विचारेल की इन डिस्पर्शन विच लाईट डेविएट्स द मोस्ट, कोणती लाईट डेविएट करते, व्हायोलेट. बघा डायग्राम मध्ये पण बघा, व्हायोलेट लाईट जी आहे ही काय करते, जास्त डेविएट झालेली आहे. अँड विच लाईट डेविएट्स द लिस्ट, कमीत कमी कोणती लाईट डेविएट करते, कोणती, तर रेड जी आहे ती कमी डेविएट करत आहे, रेड. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, विच लाईट डेविएट्स द मोस्ट आणि विच लाईट डेविएट्स द लिस्ट, आणि या दोघांचे दोन्ही लाईटचे वेव्हलेंथ लक्षात ठेवायचे, ठीक आहे. डेफिनेशन स्पेक्ट्रमची, डेफिनेशन डिस्पर्शन ऑफ लाईटची, आणि ही डायग्राम, ठीक आहे. पुढे जाऊया, बघा इथे न्यूमेरिकल दिलेला आहे 2. एक न्यूमेरिकल आहे हा, द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36,
अँड व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर हे फाइंड करायचं. सेकंड आहे लाईट ट्रॅव्हल्स विथ द वेलोसिटी ऑफ 1.5 10 to the power 8 मीटर पर सेकंड इन मीडियम. बघा हा क्वेश्चन करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये हे जे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.36 या ठिकाणी तुम्ही 1.5 वाल्या व्हॅल्यू पुट करून पण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचा आहे. ठीक आहे. बरेचदा 1.5 पण येऊ शकते. ठीक आहे. तर 1.5 ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची क्वेश्चन मध्ये टाकायची आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचं. तर हे दोन न्यूमेरिकल तुम्हाला करायचे आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे की प्रूफ द फॉलोइंग स्टेटमेंट, हे स्टेटमेंट तुम्हाला प्रूफ करायचं. कोणतं स्टेटमेंट प्रूफ करायचं आहे? रेनबो इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ द रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रेनबो जे आहे हे तिघांचं पण कंबाईन एक इफेक्ट आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. मग प्रूफ करायचं आहे म्हणजे तुम्हाला डायग्राम काढून पुन्हा लिहावं लागेल. ठीक आहे. तर हा क्वेश्चन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. दोन न्यूमेरिकल्स आणि एक क्वेश्चन. न्यूमेरिकल मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू 1.5 पुट करून सॉल्व्ह करून बघायचं आहे. म्हणजे त्या टाईपचा पण एक क्वेश्चन करायचा आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं लेन्सेस. बघा चॅप्टर नंबर 7 लेन्सेस आहे. या चॅप्टरला पण 6 मार्क्स आहे विथ ऑप्शन्स आणि 4 मार्क्स आहे विदाउट ऑप्शन्स. तर हा चॅप्टर पण इम्पॉर्टंट आहे. तर या चॅप्टर मध्ये एमसीक्यूज खूप जास्त विचारला जाते. मोर एमसीक्यूज फ्रॉम दिस चॅप्टर. ठीक आहे. एमसीक्यूज विचारले जाईल. मी सांगेल तुम्हाला कशा टाईपचे एमसीक्यूज विचारेल. अगोदर बघा ही डायग्राम, या डायग्राम मध्ये लेन्सेसचे टाइप्स दिले आहे. ठीक आहे. हे जे लेन्सेसचे टाइप आहे बाय कन्व्हेक्स, प्लॅनो कन्व्हेक्स, या लेन्सेसचे नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोणत्या लेन्सेसला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. रिमेंबर द नेम्स. ठीक आहे. देन डेफिनेशन करायचे तुम्हाला. कशा कशा डेफिनेशन करायचे बघा. पहिली डेफिनेशन करायची आहे प्रिन्सिपल फोकसची. ठीक आहे. देन सेकंड डेफिनेशन करायची तुम्हाला ऑप्टिकल सेंटरची. ठीक आहे. आणि थर्ड डेफिनेशन करायची तुम्हाला फोकल लेंथची. तिन्ही डेफिनेशन तुम्हाला प्रॉपरली करावं लागेल. ठीक आहे. या 3 डेफिनेशन करायचे तुम्हाला. पुढे जाऊया. इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बघा हे टेक्स्ट बुक मध्ये दिले आहे तुम्हाला की इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इट इज गोइंग फ्रॉम दी प्रिन्सिपल फोकस. नंतर प्रिन्सिपल फोकस मधून जर जात असेल इन्सिडेंट रे तर आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि ऑप्टिकल सेंटर मधून जर जात असेल तर ती स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये जाईल. हे तुम्हाला रूल 1, रूल 2 आणि रूल 3 प्रॉपरली करावं लागणार आहे. ठीक आहे. विथ डायग्राम. नेक्स्ट बघा हे मोस्ट आयएमपी आहे. ठीक आहे. काय लिहिलं इथे की इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस ऑन अ डिफरंट पोझिशन. इथे पोझिशन दिलेली आहे ऑब्जेक्टची की ऑब्जेक्ट जर मी कुठे ठेवला, इन्फिनिटीवर ठेवला, 2f1 वर ठेवला, 2f1 वर ठेवला, ठीक आहे, बियॉन्ड 2f1 वर जर ठेवला तर त्याची इमेज कुठे फॉर्म होईल. ठीक आहे. इमेजेस कुठे फॉर्म होईल आणि ती इमेज कशी राहील, साईज कशी राहील त्यांची की पॉइंट, स्मॉलर, लार्ज, व्हेरी लार्ज. ठीक आहे. आणि त्याचं नेचर कसं राहील, रिअल, इन्व्हर्टेड राहील. ठीक आहे. रिअल, इन्व्हर्टेड राहील, व्हर्च्युअल, इरेक्ट, कसं त्याचं हे राहील हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा चार्ट टेक्स्ट बुक मध्ये आहे तुमच्या. हे चार्ट प्रॉपरली तुम्हाला करायचं आहे. पुढे जाऊया. हा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन करायचे फक्त न्यूमेरिकल साठी. ओनली न्यूमेरिकल्स मध्ये साइन जे कन्व्हेन्शन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे की या साईडला आपण पॉझिटिव्ह घेतो, या साईडला निगेटिव्ह घेतो, वर पॉझिटिव्ह येईल, खाली निगेटिव्ह येईल. हे प्रॉपरली तुम्हाला यामधून बघायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणतं साइन यूज करायचं आहे फक्त साइन करायचं तुम्ही. ठीक आहे. साइन कोणते यूज करायचे ते करायचं प्रॉपरली. आणि हा बघा लेन्स फॉर्म्युला करायचा. लेन्स फॉर्म्युला काय? लेन्स फॉर्म्युला 1/b - 1/u इज इक्वल टू 1/f. हा जो लेन्स फॉर्म्युला आहे हा प्रॉपरली तुम्हाला लेन्स फॉर्म्युला करावा लागेल न्यूमेरिकल साठी. ठीक आहे. हे दोन्ही तुम्हाला न्यूमेरिकल साठी करावं लागेल, साइन कन्व्हेन्शन आणि लेन्स फॉर्म्युला. पुढे जाऊया. बघा न्यूमेरिकल साठी आणखी मॅग्निफिकेशन पण करावं लागेल तुम्हाला. मॅग्निफिकेशनचे 2 फॉर्म्युले आहे. अगोदर तुम्ही ते डेफिनेशन करा की मॅग्निफिकेशन काय म्हणतो आपण, कशाला म्हणतो की मॅग्निफिकेशन टू द लेन्स इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे मॅग्निफिकेशन इज हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे हा फॉर्म्युला झाला एक. अँड इट इज ऑल्सो द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ द इमेज ऑन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला m = v/u. तर मॅग्निफिकेशन दोन्ही फॉर्म्युला तुम्हाला करावं लागेल. आणि साइन कन्व्हेन्शन आपण अगोदर केलेलेच आहे तर यामध्ये साइन कन्व्हेन्शन यूज करायचं तुम्हाला. ओके. तर 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकते की पॉवर ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्सची डेफिनेशन, द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू कन्वर्ज और डायवर्ट द इन्सिडेंट रे इज कॉल्ड पॉवर. ठीक आहे. देन पॉवर ऑफ द लेन्स डिपेंड्स ऑन इट्स फोकल लेंथ. पॉवर ऑफ द लेन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ and f should be मतलब फोकल लेंथ should be expressed in मीटर. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला
P इक्वल्स टू 1/f आणि f ची व्हॅल्यू जी आहे ती मीटर मध्ये घ्यायची. म्हणजे तुम्हाला काय काय करावं लागेल, एक डेफिनेशन करावं लागेल पॉवर ऑफ लेन्सची, देन याचं युनिट ऑफ पॉवर ऑफ लेन्स काय आहे युनिट करावं लागेल, आणि याचा फॉर्म्युला जो हा फॉर्म्युला आहे, हे तीन वस्तू तुम्हाला हे तीन करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सचे कॉम्बिनेशन बघा, हा फॉर्म्युला दिलेला आहे मी. दोन लेन्सला जर कंबाईन केलं तर त्याची फोकल लेंथ काय होईल, 1/f इक्वल्स टू 1/f1 प्लस 1/f2. आणि हा दुसरा फॉर्म्युला पॉवरच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, तर त्याचं पॉवर काय येईल, दोन्ही पॉवरचे तुम्हाला डायरेक्ट ऍडिशन करायचे. तर हे जे दोन्ही फॉर्म्युले आहे हे प्रॉपरली फॉर्म्युले लर्न करायचे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया. ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. ह्युमन आय ही डायग्राम भलेही अवघड आहे, पण ही डायग्राम तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, या डायग्राम मध्ये जे पार्ट्स दिलेले आहे, जसे की दिस आयरिस, प्युपिल, हे जे पार्ट्स दिलेले आहे, या ऑल पार्ट्सचे डेफिनेशन. ठीक आहे, याची डेफिनेशन, कशाला काय म्हणायचं, कशाला काय म्हणायचं. ठीक आहे, डेफिनेशन. देन याची स्पेशालिटी काय आहे, त्याचं काम काय, स्पेशालिटी काय आहे, स्पेशालिटी पण तुम्हाला करावं लागणार आहे. देन ही डायग्राम. ठीक आहे, ड्रॉ द डायग्राम जर विचारलं तर ही डायग्राम पण तुम्हाला प्रॉपरली करायची आहे. ठीक आहे, ऑल पार्टची डेफिनेशन, त्याची स्पेशालिटी काय, त्या पार्टची स्पेशालिटी, आणि ही पूर्ण डायग्राम. ठीक आहे, देन डिफाइन द पॉवर ऑफ अकोमोडेशन. याची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे की द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ऍज पर द नीड इज कॉल्ड द पॉवर ऑफ अकोमोडेशन. ठीक आहे, एवढी एक डेफिनेशन तुम्हाला करावं लागणार आहे आय साठी. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. इथे बघा आय दिलेली आहे, आणि चेंज इन द शेप ऑफ द लेन्स वाईल सेइंग द डिस्टन्स अँड नियरली ऑब्जेक्ट. दूरचे ऑब्जेक्ट आपण बघत असताना लेन्स कसं चेंज होईल, आणि जवळचे ऑब्जेक्ट जर असेल तर ती लेन्स कशी चेंज होईल, हे दोन्ही डायग्राम तुम्हाला प्रॉपरली करावं लागणार आहे. ठीक आहे, इथे व्हॉट इज द नियर पॉइंट ऑफ द आय इज 25 सेंटीमीटर अँड व्हॉट इज द फार पॉइंट ऑफ द आय इज इन्फिनिटी. ठीक आहे, दोन एमसीक्यू साठी. अगेन एमसीक्यू साठी की हेल्दी आयबॉल साठी बघा, हेल्दी आयबॉल जी आहे त्याची फोकल लेंथ किती राहते, 2 सेंटीमीटर, आणि हेल्दी आयबॉलचं डायमीटर काय राहते, 2.4 सेंटीमीटर. हे दोन्ही एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. फोकल लेंथ इज 2 सेंटीमीटर अँड डायमीटर इज 2.4 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा लेन्स कसं चेंज होत आहे, दूरच्या ऑब्जेक्ट साठी आणि जवळच्या ऑब्जेक्ट साठी. तर एवढे पॉइंट्स तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, पुढे जाऊया. बघा हे मोस्ट आयएमपी आहे. मोस्ट आयएमपी आहे नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेस. जे डिफेक्ट आहे तुमच्या आय मध्ये, तुमच्या आय मधले जे डिफेक्ट आहे ना, हे मोस्ट आयएमपी आहे. बघा इथे 3 डायग्राम्स आहे. ठीक आहे, 3 डायग्राम मधली ही मधली जी डायग्राम आहे, ही मधली डायग्राम तुम्हाला दिलेली राहील एक्झाम मध्ये, आणि तुम्हाला विचारेल या डायग्राम मध्ये, फक्त डायग्राम घेऊन राहील, आणि डायग्राम बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारेल. काय क्वेश्चन विचारेल बघा, की बघा ही पण आहे आणि इथे पण आहे, ही पहा मधली डायग्राम, मधली डायग्राम. ठीक आहे, हायपरमेट्रोपिक आय याचा डिफेक्ट आहे, आणि याच्या अगोदरची डायग्राम ही मधली डायग्राम. ठीक आहे, ही डायग्राम पण घेऊन राहील, आणि तुम्हाला विचारेल की करेक्शन कसं करायचं. करेक्शनचे डायग्राम बघा, मी समोर क्वेश्चन काढलेले की यावर क्वेश्चन कसे विचारेल, मधले डायग्राम करायचे. बघा यावर क्वेश्चन काय विचारेल की विथ गिवन डायग्राम आयडेंटिफाय द डिफेक्ट. त्या मधल्या डायग्राम मध्ये तुम्हाला डिफेक्ट बघायचा आहे, की त्याला बघायचं तुम्हाला डायग्रामला, आणि इथे डिफेक्ट लिहायचं की त्यामध्ये डिफेक्ट कोणता आहे. ठीक आहे, देन रिझन ऑफ द डिफेक्ट. त्या डिफेक्टचं रिझन काय आहे, तुमच्या आय मध्ये काय झालेलं आहे की ते डिफेक्ट आलेलं आहे. ठीक आहे, देन व्हॉट इज द सोल्युशन. यावर सोल्युशन काय, काय यूज करू शकतो आपण, लेन्स लावू शकतो, कोणता लेन्स लावू शकतो. ठीक आहे, ते सोल्युशन आपल्याला द्यायचं आहे की त्यावर सोल्युशन काय होऊ शकते. अँड देन हे जे सोल्युशन दिलेलं आहे आपण, ड्रॉ द डायग्राम फॉर द करेक्शन. जे करेक्शन जे आपण करू शकतो त्या डिफेक्ट मध्ये, त्या करेक्शन साठी तुम्हाला डायग्राम काढायचे. म्हणजे ती थर्ड जी डायग्राम होती ना, फर्स्ट सेकंड थर्ड जी आहे ती करेक्शन आहे. ठीक आहे, नाव त्या दोघांमध्ये डिफरन्स काय, म्हणजे मायोपिया, हायपरमेट्रोपिया, किंवा ते जे दोन डिफेक्ट आहे त्यामधला डिफरन्स तुम्हाला करावा लागणार आहे. काय डिफरन्स आहे, कुठे लेन्स कोणता यूज केला जाते, कुठे कोणता लेन्स यूज केला जाते, कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होते, हे सर्व डिफरन्स जे आहे ते दोघांमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, देन प्रेस बायोपिया एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बट प्रेस बायोपिया लक्षात ठेवायचं की कशामुळे होते, काय डिफेक्ट झाल्यामुळे प्रेस बायोपिया होते. आणि या प्रेस बायोपियामध्ये आपण बायफोकल लेन्स यूज करतो, हे एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एमसीक्यू साठी, की प्रेस बायोपियामध्ये आपण बायफोकल लेन्स हे यूज करतो. ठीक आहे, देन बघा इथे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस दिले पेज नंबर 89 वर. पेज नंबर 89 वर आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. युजेस करायचे तुम्हाला, एनी 3 और एनी 2 करू शकतो तुम्ही. युजेस करायचे कॉन्केव्ह लेन्सेसचे काय काय यूज आहे. ठीक आहे, बघून घ्याल, पेज नंबर 89 वर आहे. एवढा पार्ट तुम्हाला करावा लागेल. फर्स्ट गिवन डायग्राम आहे, डिफेक्ट ओळखा की त्यामध्ये काय आहे, आणि डायग्राम कोणती राहील मधातली,
जी आपली सेकंड नंबरची डायग्राम होती ही मधली डायग्राम, ठीक आहे. आणि सेम टू फार साइटेडनेस साठी पण, ठीक आहे, सेम टू सॉरी नियर साइटेडनेस साठी पण ही मधली डायग्राम दिलेली राहील आणि तुम्हाला विचारेल की यामध्ये डिफेक्ट कोणता आहे ते ओळखायचं आहे, ठीक आहे. देन या रिझन विचारेल तुम्हाला की त्याचं रिझन काय आहे की हे डिफेक्ट झालेलं आहे. देन त्यावर सोल्युशन काय आहे, सोल्युशन सांगायचं, लेन्स यूज करू शकतो आपण, कोणता लेन्स यूज करू शकतो तो. अँड देन ते डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागेल करेक्शन साठी, ठीक आहे. कशी डायग्राम ड्रॉ करायची आहे तुम्हाला, हे बघा, हे लेन्स लावलेलं आहे, करेक्ट केलेलं आहे मी, ठीक आहे. तर ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागेल आणि डिफरन्स काढावा लागेल नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेस मधला डिफरन्स. प्रेस बायोपिया बद्दल विचारू शकेल की बायफोकल लेन्स तुम्ही तिथे यूज करू शकता, ठीक आहे. नेक्स्ट बघू पर्सिस्टन्स ऑफ विजन. याच्यामध्ये पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय होते याचे डेफिनेशन, ठीक आहे, याची डेफिनेशन करायची. अँड इथे जे इमेज आपल्या रेटिनावर राहते ती किती राहते, 1/16 ऑफ द सेकंड, 1/16 ऑफ द सेकंड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एमसीक्यू साठी. जे इमेज आपल्या रेटिनावर थांबेल ती किती थांबेल, 1/16 ऑफ द सेकंड साठी ती आपल्या रेटिनावर थांबेल. तर हा एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचा आहे. देन पर्सिस्टन्स ऑफ विजन, जे म्हटलं होतं की हा जो पार्ट दिलाय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, यामध्ये बघा बरेचसे पॉइंट्स आहे, जसं मी हा 1/16 ऑफ द सेकंड तुम्हाला पॉइंट काढलेला आहे. देन आणखी इथे बरेच पॉइंट्स आहेत जे विचारू शकता. नेक्स्ट आहे विच टाइप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन अवर आय. आपल्या डोळ्यामध्ये विच टाइप ऑफ सेल आर प्रेझेंट, रॉड लाईक सेल्स, कोन लाईक सेल्स, ठीक आहे. देन त्याचे युजेस ऑफ रॉड लाईक सेल, ठीक आहे. देन कोन लाईक सेलचे युजेस लिहायचे. अँड वी कॅनॉट सी द कलर इन डीम लाईट. हे एवढं लक्षात ठेवा की डीम लाईट मध्ये आपण कलर्स मतलब बघू शकत नाही, डीम लाईट मध्ये आपण कलर्स जे आहे ते बघू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि हे जे सेल्स दिलेले आहे आता, या सेल्स बद्दल तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. एवढा पार्ट झाला. देन पुढे जाऊया की 2 मार्क्स साठी क्वेश्चन बघा. हा जो आहे गिव्ह रिझन, बघा इथे मी आयएमपी लिहिलेला आहे, मोस्ट आयएमपी. गिव्ह रिझन दिलेला आहे पहिला की सिंपल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स. वॉच रिपेअर करण्यासाठी आपण सिंपल मायक्रोस्कोप यूज केला जातो. हा क्वेश्चन 22 मार्क्स साठी 2020, 22 आणि 23 मध्ये बरेचदा विचारलेला आहे, ठीक आहे. तर आयएमपी क्वेश्चन्स आहे गिव्ह रिझन हा पहिला. देन थर्ड आणि फोर्थ, सॉरी सेकंड आणि थर्ड हे क्वेश्चन्स तुम्हाला करावे लागणार गिव्ह रिझनचे. इम्पॉर्टंट आहे पहिला, ठीक आहे. हा पहिला जो क्वेश्चन आहे तो आयएमपी आहे. प्रॉपरली तुम्ही याला प्रिपेअर करा, गिव्ह सायंटिफिक रिझन, ठीक आहे. देन डिस्टिंग्विश बिटवीन, आधी सांगितलं मी तुम्हाला, डिस्टिंग्विश बिटवीन कशामध्ये, फार साइटेडनेस आणि नियर साइटेडनेस मधला डिफरन्स तुम्हाला करावा लागणार आहे. आणि कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स यामधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. हे दोन डिफरन्स आणि हे गिव्ह सायंटिफिक रिझन यातला मोस्ट आयएमपी आहे पहिलं जे ते प्रॉपरली करायचं आहे, ठीक आहे. आणि न्यूमेरिकस तुम्हाला विचारेल कशामधले, पॉवर आणि फोकल लेंथशी रिलेटेड न्यूमेरिकस, ठीक आहे. पॉवर आणि फोकल लेंथशी रिलेटेड न्यूमेरिकस तुम्हाला विचारेल, ठीक आहे. एफ ची व्हॅल्यू कशामध्ये, मीटर मध्ये. तर हा फॉर्म्युला तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे, न्यूमेरिकल यावर विचारू शकते, ठीक आहे. पुढे जाऊया. बघा लास्ट आपला टॉपिक आहे, लास्ट चॅप्टर आहे सायन्स 1 मधला, स्पेस मिशन्स, ठीक आहे. आणि स्पेस मिशन्सला पण किती 5 मार्क्स आहे विथ ऑप्शन्स अँड 3 मार्क्स आहे विदाउट ऑप्शन्स. तर आपण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. बघा या चॅप्टर मध्ये टेक्स्टबुक मधला एक पेज काढलेला आहे मी, ठीक आहे. हे पेज आहे, बघून घ्या. या पेज मधला हा जो डू यू नो वाला पार्ट आहे, ठीक आहे. डू यू नो वाला पार्ट मध्ये बऱ्याच गोष्टी लिहिल्या की फर्स्ट पर्सन टू गो ऑन द स्पेस इज युरी गागारिन, ठीक आहे. देन कोणी पाठवलं, USSR ने. देन ही ऑर्बिटेड द अर्थ इन 1961 मध्ये, ठीक आहे. देन फर्स्ट पर्सन टू स्टेप ऑन द मून 1969 मध्ये कोण, नील आर्मस्ट्रॉंग बाय USA, ठीक आहे. देन राकेश शर्मा ऑफ इंडिया ऑर्बिटेड द अर्थ 1984 मध्ये, राकेश शर्मा रशियन स्पेसक्राफ्ट मध्ये गेला होता तो, रशियन स्पेसक्राफ्ट मध्ये. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स जे आहे ते इंडियन ओरिजिनचे आहे, त्यांनी पण स्पेस एक्सप्लोरेशन मध्ये पार्ट घेतलेला आहे. आणि जे त्यांनी जे एक्सप्लोरेशन मध्ये पार्ट घेतलेला आहे ते कोणी पाठवलं होतं, नासाने, ठीक आहे. लॉंग फॉर्म काय, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन बाय USA. तर हा जो पार्ट आहे डू यू नो वाला, ठीक आहे, हा पार्ट तुम्ही प्रॉपरली बघून घ्या, यामध्ये MCQ वगैरे विचारू शकतो. नेक्स्ट बघा की नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. हा क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली करावा लागणार आहे की नीड काय आहे आणि इम्पॉर्टन्स काय, कशाचं, स्पेस मिशनचं नीड काय, इम्पॉर्टन्स काय, आपण कशासाठी स्पेस मिशनला एवढा हे देतो, ठीक आहे. यातले कोणतेही 4 किंवा 6 पॉइंट्स, एनी 4 to 6 पॉइंट्स तुम्हाला प्रॉपरली लर्न करावे लागणार आहे. देन फर्स्ट सॅटेलाइट कोणता सेंड केला होता आपण, फर्स्ट सॅटेलाइट स्पुटनिक नावाचा होता,
त्या फर्स्ट सॅटेलाइटचं नाव काय होतं जे आपण स्पेस मध्ये पाठवलेलं आहे, त्या फर्स्ट सॅटेलाइटचं नाव काय होतं स्पुटनिक, आणि कोणी पाठवलेलं आहे USSR म्हणजे सोव्हिएत युनियनने पाठवलेलं आहे केव्हा 1957 मध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. देन फुल फॉर्म्स जे बघा इथे दिलेलं आहे, इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट, GSAT, IRNS, देन IRS, GSLV, PSLV, हे जे फुल फॉर्म्स आहे फुल फॉर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा हा टाइप्स ऑफ सॅटेलाइट. बघा इथे टाइप्स ऑफ सॅटेलाइट दिलेले आहे. सॅटेलाइटचे टाइप्स आहे वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, तुमच्या टेक्स्टबुक मधला आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नॅव्हिगेशन सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट. याचे फंक्शन्स काय, स्टडी अँड प्रिडिक्शन ऑफ द वेदर. ठीक आहे, हे झाले याचा फंक्शन्स आहे. आणि नेम्स ऑफ द इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. लॉन्च व्हेकलचं नाव आणि त्याचं नेम इथे दिलेलं आहे. ते प्रॉपरली तुम्हाला बॉक्स करावं लागणार आहे. यामध्ये क्वेश्चन कसा विचारायचा, एक बॉक्स गिवन राहील आणि त्यामध्ये इथली एक टर्म राहील, इथे ब्लँक स्पेस राहील आणि इथली टर्म राहील. देन इथे ब्लँक स्पेस राहील, इथे एक टर्म राहील, इथे ब्लँक स्पेस राहील आणि तुम्हाला फुल करायचं आहे. ठीक आहे, ते बॉक्स भरायचं. तर अशा टाइपचे क्वेश्चन यावर विचारू शकते. तर तुम्हाला हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला करावा लागणार आहे. पुढे जाऊया. हाय अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये प्रॉपरली लिहिलेलं आहे की हाय अर्थ ऑर्बिट किती आहे, कोणती आहे, कशाला आपण म्हणतो की हाय अर्थ ऑर्बिट आहे. ठीक आहे, ज्याची हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस ही 35,780 पेक्षा जास्त राहते, त्याला आपण म्हणतो हाय अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, आणि त्या सॅटेलाइटचं नाव विच सॅटेलाइटला आपण हाय अर्थ ऑर्बिट म्हणतो. देन मीडियम अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, असं ऑर्बिट ज्याची हाईट जी आहे अर्थच्या सरफेसच्या वर हे 2000 टू 35,780 च्या दरम्यान राहते, याला आपण काय म्हणतो मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि विच सॅटेलाइट, कोणता सॅटेलाइट आहे तो जो मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये राहतो. देन लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, याची हाईट अबव द अर्थ सरफेस 180 टू 2000, 180 टू 2000 च्या दरम्यान याची जर हाईट असेल तर त्याला म्हणतो आपण लो अर्थ ऑर्बिट. आणि विच सॅटेलाइट, कोणता सॅटेलाइट आहे तो, त्याचं नाव प्रॉपरली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ हेच लक्षात ठेवायचं की 35,780 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण हाय अर्थ ऑर्बिट म्हणतो. ठीक आहे, देन 35,780 च्या दरम्यान असेल मीडियम अर्थ ऑर्बिट, अँड 180 टू 2000 च्या दरम्यान असेल तर त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, हे प्रॉपरली तीन तुम्हाला लक्षात ठेवायचे. अँड देन ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. बघा हे बुक्स मधला तुमच्या डायग्राम घेतलेली आहे मी की ऑर्बिट बघा हे मीडियम अर्थ ऑर्बिट, दिस इज मीडियम अर्थ ऑर्बिट, दिस इज लो अर्थ ऑर्बिट अँड दिस इज हाय अर्थ ऑर्बिट. डायग्राम दिलेला राहील, ब्लँक स्पेस राहील आणि तुम्हाला लिहावं लागेल, असं आपण क्वेश्चन विचारू शकते. म्हणून तुम्हाला ही डायग्राम प्रॉपरली लक्षात ठेवायची आहे की ऑर्बिट्स ऑफ द सॅटेलाइट. पुढे जाऊया. बघा हा जो पार्ट आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला ज्यामध्ये मून मिशन्स दिलेले आहे आणि मार्स मिशन दिलेलं आहे की यावर बरेचदा MCQ विचारू शकते. ठीक आहे, हा जो पार्ट आहे ज्यामध्ये काय काय आहे बघा. सिन्स द मून इज क्लोजेस्ट ऑब्जेक्ट स्पेस, मूनचे मिशन जेवढे केलेले आपण ते दिलेले यामध्ये, आणि मार्सचे जेवढे मिशन्स केले ते यामध्ये दिलेले आहे. तर हे प्रॉपरली तुम्ही वाचून घ्या. यामध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते MCQच्या फॉर्म मध्ये विचारू शकते एक्झाम. ठीक आहे, बघा हे टेक्स्टबुक मधलाच पार्ट आहे ज्यामध्ये इथे राकेश शर्मा आहे, कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स आहे. यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती दिली आहे, याद दिली. ही त्यांची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, प्रिपेअर करायची आहे. ठीक आहे, आणि देन मिशन टू द अदर प्लॅनेट्स, मार्स आणि मून सोडून जे बाकीचे प्लॅनेट्स आहे त्यांच्यासाठी जे मिशन्स आहे त्यासाठी इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही हे वाचून घ्यायची. ठीक आहे, तर प्रॉपरली या पेजवरचे हे जे 3 पार्ट आहे आणि हा जो खाली दिलेला आहे याला तुम्ही वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा पार्ट थोडा इम्पॉर्टंट आहे. देन बघा यावर क्वेश्चन्स कसे विचारले, हे एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन काढलेले आहे मी. क्वेश्चन कसे विचारेल की व्हॉट इज मीन बाय अन आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड हाऊ आर द सॅटेलाइट्स क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर फंक्शन. हा एक क्वेश्चन आहे, याला तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. देन व्हॉट इज मीन बाय द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ आर द ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट क्लासिफाईड. हा जो क्वेश्चन आहे तो पण करायचा आहे तुम्हाला. Then why are the geostationary satellites not useful for the studies of polar region? Polar region साठी आपण geostationary satellite ला का यूज करू शकत नाही. And then what is meant by the satellite launch vehicle and explain the satellite launch vehicle developed by the ISRO with the help of the schematic diagram. बघा डायग्राम्स काढायचे तुम्हाला. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक लॉन्च व्हेकलची डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, ती लॉन्च व्हेकलची डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करायची, बघायची आहे, ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, ती ड्रॉ आणि स्पेस शटलची एक डायग्राम आहे, ते दोन्ही डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. कारण ती डायग्राम एक्झाम मध्ये देऊन विचारू शकते की ही डायग्राम कशाची आहे, लॉन्च व्हेकल ठीक आहे किंवा स्पेस शटल. हे दोन्ही डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये दिल्या जाईल आणि तुम्हाला विचारेल की डायग्राम कशाची आहे. तर ही डायग्राम तुम्हाला करावं लागेल. हे 4 क्वेश्चन लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, आणि देन मी तुम्हाला सांगितलं हे बॉक्स
बॉक्सला किंवा या टेबलला कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे, बॉक्सला कम्प्लीट करताना इथे एक पार्ट दिलेला आहे, हा पार्ट आणि हा पार्ट एमटी आहे. तुम्हाला इथे लिहायचं आहे की इथे स्टडी कशाची करतो आपण, म्हणजे यूज काय, फंक्शन काय आणि कोणतं व्हेकल किंवा याच्यासाठी आपण यूज केलं जातो ते इथे लिहायचं आहे. तर हा बॉक्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवा, हाच पर्टिक्युलर बॉक्स प्रिपेअर करून ठेवा. आणि जो मी अगोदरचा सांगितला होता तो त्यामधला किंवा यामधला क्वेश्चन यामध्ये विचारू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्लाइड्स खतम झाल्या आपल्या. अशा प्रकारे सायन्स 1 मधले जे फिजिक्सचे चॅप्टर्स होते त्या चॅप्टर मधले मी IMP टॉपिक्स तुम्हाला सांगितलेले आहे. हे टॉपिक्स तुम्ही प्रिपेअर करा प्रॉपरली आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, आणि ऑल द बेस्ट तुम्हाला एक्झामसाठी. थँक्यू सो मच, बाय बाय.